काल आपण एक्सेप्शन हँडलिंग बघितलं. त्याच्यामध्ये एक्सेप्शन म्हणजे काय? इट इज ॲन इव्हेंट दॅट कॉजेस ॲबनॉर्मल टर्मिनेशन ऑफ प्रोग्राम. जो इव्हेंट तुमचा प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट करतो त्याला एक्सेप्शन म्हणतात. आणि एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय? एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय? हे जे एक्सेप्शन ऑकर होणार म्हणजेच काय? ॲबनॉर्मल टर्मिनेशन ऑफ प्रोग्राम हे जे काय ऑकर होणार त्याला काय करणे? प्रतिबंध करणे किंवा हँडल करणे. प्रतिबंध करणे म्हणजे काय? प्रिव्हेंट करणे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. इट इज अ मेकॅनिझम इन विच ॲबनॉर्मल टर्मिनेशन ऑफ प्रोग्राम इज प्रिव्हेंटेड. ज्याच्यामध्ये ॲबनॉर्मल टर्मिनेशन ऑफ अ प्रोग्राम हे प्रिव्हेंट केलं जातं त्याला काय म्हणतात? एक्सेप्शन हँडलिंग म्हणतात. मग एक्सेप्शन हँडलिंगचं कोणकोणते वेज आहे? तर एक होता ट्राय कॅच ब्लॉक. त्याच्यात फायनली हे ऑप्शनल होता ट्राय कॅच ब्लॉक. आणि दुसरं एक मेकॅनिझम आहे ते म्हणजे युजिंग थ्रोज कीवर्ड. युजिंग थ्रोज कीवर्ड आपण एक्सेप्शन हँडल करू शकतो. ह्याचं आपण आता एक एक्झाम्पल बघूया. थ्रोज डेमो नावाचा एक क्लास बनवला. त्याच्यामध्ये मेन मेथड घेतली आणि मी इकडे एक फंक्शन बनवतो. जे फंक्शन रिटर्न काय करणार? इंटिजर रिटर्न करणार. फंक्शनचं नाव डिव्हिजन. 2 पॅरामीटर घेते ए आणि बी आणि रिटर्न काय करते? दोघांचं डिव्हिजन ए डिवायडेड बाय बी. याचं जे काय आन्सर येणार ते रिटर्न करते. याचा आन्सर जे काय येणार ए डिवायडेड बी ते पॉईंटमध्ये सुद्धा असू शकते ना, म्हणून इथे रिटर्न टाईप याचा डबल घेतो. आणि इथे मेन मेथडमध्ये मी काय करतो? युजरकडून ए आणि बीची व्हॅल्यू घेतो स्कॅनरद्वारे इनपुट करून आणि हे फंक्शन कॉल करतो. system.out.println एंटर फर्स्ट नंबर स्कॅनर sc इज इक्वल टू न्यू स्कॅनर system.in इंट ए इज इक्वल टू ए घ्या, एक्स वाय घ्या, काही घ्या. एक्स इज इक्वल टू sc डॉट नेक्स्ट इंट झालं. हे काय झालं? स्कॅनर 1चं. असंच मी काय करणार आता? स्कॅनर 2 मधून वाय मध्ये व्हॅल्यू स्टोअर करणार. आता एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मी कोणाला पास करणार? या फंक्शनला पास करणार. मग हे फंक्शन काय रिटर्न करतं? तर डिव्हिजन डेटा डबल डेटा टाईपची व्हॅल्यू रिटर्न करतं. फंक्शनचं नाव काय आहे? डिव. मग डिव 2 पॅरामीटर घेतं ए आणि बी. मग एला मी कोण पास करतो? ए हा एक्स पास करतो आणि बीला वाय पास करतो. हे डिव नावाचं फंक्शन काय करतं? डिव नावाचं फंक्शन आपल्याला इथून डायरेक्टली मिळणार नाही. डायरेक्टली कधी मिळणार? जर ते स्टॅटिक असलं तर. कळलं? तर आपल्याला ते डायरेक्टली मिळतं. आणि जर स्टॅटिक नसेल तर आपण काय करतो? या क्लासचा ऑब्जेक्ट बनवून ॲक्सेस करतो. मग इथून आपण ऑब्जेक्ट बनवून सुद्धा ॲक्सेस करू शकतो. क्लासचं नाव, त्याचं ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू क्लासचं नाव. ह्या 2 पद्धती आपण बघितल्या. मग ह्या ऑब्जेक्ट थ्रू मी ॲक्सेस करू शकतो. कळलं? ह्या 2 पद्धती आहेत ॲक्सेस करायच्या. मग याला मी एक्स आणि वाय पास करतो. केला. आणि आता हे जे फंक्शन आहे डिव्हिजन नावाचे फंक्शन हे काय रिटर्न करतं? तर डबल डेटा टाईपची व्हॅल्यू रिटर्न करते बघा. मग ती मी इथे स्टोअर करतो एका व्हेरिएबलमध्ये रिझल्ट म्हणून आणि रिझल्ट जो काय असेल तो मी प्रिंट करतो. डिव्हिजन इज किंवा डिव्हिजन इज इक्वल टू आणि याच्या पुढे जो काही रिझल्ट असेल तो प्रिंट होणार. मग एवढासा हा मी 2 नंबरच्या डिव्हिजनचा हा प्रोग्राम केलेला आहे आणि हा आता मी रन करतो. एंटर फर्स्ट नंबर 10 टाकला, एंटर सेकंड नंबर 3 टाकला. काय झालं? आन्सर काय आलं? 3.0. हा काय करतो? रिमाइंडर देत नाही. रिमाइंडर जर पाहिजे तर मला इथे काय करावं लागेल? इथे मॉड्युलस ऑपरेटर वापरावा लागेल. सध्या हा डिव्हिजनचा प्रोग्राम आहे. मग आता समजा मी दुसरा नंबर जर 0 टाकला तर काय येणार? कोणता एरर येणार? काल आपण बघितलं
ॲरिथमॅटिक एक्सेप्शन. ॲरिथमॅटिक एक्सेप्शन कळलं ना? किती कुठे आलं तर 9 नंबरच्या लाईनला आलं. हे बघा इथे ॲरिथमॅटिक एक्सेप्शन आलं. इथून मी काय केलं, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू घेतल्या आणि या कोणाला पास केल्या, थ्रोज डेमो नावाचा क्लास आहे, त्याचा ऑब्जेक्ट ओबीजे. मग या थ्रोज डेमोमधल्या डिव्हिजन नावाच्या मेथडला आपण काय केलं, कॉल केलं किंवा इन्वोक केलं आणि त्याला हे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू पाठवल्या. मग एक्सची व्हॅल्यू गेली एकडे, वायची व्हॅल्यू गेली ह्या बीकडे. मग ए आणि बी म्हणजे एक्स आणि वाय या दोघांचं काय होणार, डिव्हिजन होणार आणि ते काय, ते डिव्हिजन उत्तर येणार ते रिटर्न करणार तो. मग इथे ए डिवायडेड बाय बी, जर ए आणि बी नॉन झिरो असतील तर दोघांचा जो काय भागाकार आहे तो डबल डेटा टाईपमध्ये रिटर्न होतो, तो रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होतो आणि इथे प्रिंट होतो. पण जर दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे जर झिरो असेल तर इथे एरर येतो या लाईनला, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन. कळलं? मग हे एक्सेप्शन आपल्याला आपण 2 प्रकारे हँडल करू शकतो. इथे आपण ट्राय कॅच ब्लॉक वापरून आपण हँडल करू शकतो. म्हणजे तुम्हाला मागे काय सांगितलेलं, ज्या ठिकाणी एरर येण्याची संभाव्यता आहे तो कोड ट्राय कॅच ब्लॉकमध्ये टाकावा. म्हणजे याच्यात एरर येण्याची संभाव्यता कुठे आहे, इथे आहे. कळलं ना? किंवा जर आपण असं केलं, समजा डबल सी इज इक्वल टू ए डिवायडेड बाय बी असं केलं आणि रिटर्न सी, शेवटी हे तेच ते सी इज इक्वल टू समथिंग होतं, तर मगाशी मी काय केलं, हे समथिंग होतं तर इथे उचलून ठेवलं, शेवटी त्याचा हिशोब ताच. मग आता एरर कुठे येणार, या लाईनला एरर येणार, या लाईनला येणार नाही. बघा रन करतो, जर मी इथे 10 टाकलं इथे 5 टाकलं तर एरर येणार नाही. डिव्हिजन इज 2.0 ही लाईन एक्झिक्यूट झाली. आणि जर मी बीची व्हॅल्यू किंवा वायची व्हॅल्यू 0 टाकली तर एरर येतो, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन लाईन नंबर 9ला इथे एक्सेप्शन येतं. मग पहिलं आपण हँडल करायचो ट्राय कॅच ब्लॉक वापरून. मग त्याच्यासाठी आपण काय करायचो, ज्याच्यामध्ये एरर येण्याची संभाव्यता आहे तो कोड ट्रायमध्ये लिहिणार. मग कुठलं एक्सेप्शन येऊ शकतं, त्या एक्सेप्शनचं इथे आपण ऑब्जेक्ट बनवायचो आणि जर ते एक्सेप्शन आलं तर काय प्रिंट कर ते आपण इथे लिहायचो, डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल, असं करायचं ना. मग आता ही एक पद्धत झाली एक्सेप्शन हँडल करायची. मग मला इथे ट्राय कॅच ब्लॉक या मेथडमध्ये जर टाकायचाच नसेल, ट्राय कॅच ब्लॉक या मेथडमध्ये टाकायचा नसेल तर मी काय करणार, हे होतं तसं लिहिणार. फक्त इथे काय करणार, या मेथडच्या डेफिनेशनला किंवा मेथड सिग्नेचर म्हणतात, याला काय म्हणतात, मेथड सिग्नेचर किंवा मेथड डेफिनेशन. मेथड म्हणजेच फंक्शन, फंक्शनची ही डेफिनेशन आहे, ही फंक्शनची बॉडी, हा फंक्शनचा रिटर्न टाईप, हे फंक्शनचं नाव, हे 2 फंक्शनचे पॅरामीटर्स हे आपण बघितले आहेत फंक्शनच्या वेळेला. मग इथे मी फंक्शन सिग्नेचरमध्ये किंवा फंक्शन डेफिनेशनमध्ये थ्रोज कीवर्ड लिहिणार आणि थ्रोज कीवर्डमध्ये या फंक्शनमध्ये या ब्लॉक ऑफ कोडमध्ये कुठला एरर येऊ शकतो त्या एररचं नाव लिहिणार, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन. आणि कुठलं येऊ शकतो, समजा नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन येणारं असेल तर त्याचंसुद्धा तुम्ही असं नाव लिहू शकता. म्हणजे इथे कॉमा सेपरेटेड कितीही तुम्ही थ्रोजमध्ये एक्सेप्शन लिहू शकता. जी एरर येण्याची शक्यता आहे, जी एक्सेप्शन ऑकर होण्याची शक्यता आहे ती तुम्ही थ्रोज करून अशी लिहू शकता. मग तुम्हाला ट्राय कॅच इथे लिहायची गरज नाही, मग तुम्हाला ट्राय कॅच कुठे लिहिला पाहिजे, तर हे फंक्शन ज्या ठिकाणी कॉल केलेलं आहे, ज्या ब्लॉकमध्ये कॉल केलेलं आहे त्या ब्लॉकमध्ये तुम्हाला ट्राय कॅच लिहिला पाहिजे. म्हणजे कुठे, इथे. आता एरर आला तर कुठल्या लाईनला येणार, या लाईनला येणार. बघा इथे 10 टाकले 5 टाकले एरर नाही आला. आणि आता एक्सची व्हॅल्यू 10 वायची व्हॅल्यू 0. मग आता इथे हा एरर आला, याने एरर थ्रो केलेला आहे, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन. मग इथे ट्राय कॅच ब्लॉक आता टाकायची गरज नाही. आता मी टाकलं तर कुठे टाकणार, या ठिकाणी ट्राय कॅच ब्लॉक टाकणार, कारण एरर इथे येतोय 24 नंबरच्या लाईन. ट्रायमध्ये तो कोड टाकला ज्याच्यामध्ये एरर येण्याची संभाव्यता होती. कॅच एक्सेप्शन कुठलं, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन EX. जर हे एक्सेप्शन आलं तर काय कर, डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल हे स्टेटमेंट लिह.
हे आपण केलं. मग आता इथे बघा रिझल्ट हे व्हेरिएबल लाल झालं आहे का, कारण इथे या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण रिझल्ट हे व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे आणि त्या कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर ॲक्सेस करायला जातोय, ते ॲक्सेस होत नाही आहे. हे दोन भिंतींच्या आतमध्ये आहे, त्याच्यामुळे याला ते विजिबल नाही आहे. मग याला विजिबल करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, हे जे व्हेरिएबल आहे ते वरती डिक्लेअर करायचं, इथे ट्राय ब्लॉकच्या बाहेर केलं डिक्लेअर, आणि इथला डेटा टाईप काढून टाकायचा. म्हणजे याचा अर्थ काय, इथे मी ते व्हेरिएबल डिक्लेअर केलं, मग इथे इज इक्वल टू करून इथे काहीतरी व्हॅल्यू असाइन केली, मग इथे वापरलं, तरी पण इथे लाल रेषा दिसत आहेत. काय म्हणतात, व्हेरिएबल रिझल्ट माइट नॉट हॅव बीन इनिशियलाइज. म्हणजे तुम्ही फक्त डिक्लेअर करून ठेवलं पण त्याला अजून इनिशियलाइज केलं नाही. म्हणजे इज इक्वल टू समथिंग असं तुम्ही इथे काय दिलेलं नाही आहे, या ट्रायकॅचच्या आतमध्ये दिलं आहे, ते याला दिसत नाही इथून, कारण हे दोन भिंतीच्या आतमध्ये आहेत. कर्ली ब्रॅकेट म्हणजे भिंती समजा, हे याला विजिबल नाही. मग म्हणून आपण तात्पुरता रिझल्ट इज इक्वल टू 0 लिहा किंवा काहीतरी लिहायचं, रिझल्टला व्हॅल्यू. अगदीच काय नसेल तर तुम्ही नल लिहू शकता, पण नल व्हॅल्यू या नॉर्मल डेटा टाईपमध्ये स्टोअर होत नाही, त्याला काय व्रॅपर क्लास वापरावा लागतो असा डबल, तरच त्याच्यामध्ये नल व्हॅल्यू स्टोअर होणार. मग जसा इंट डेटा टाईप आहे, मग त्या इंट डेटा टाईपसाठी व्रॅपर क्लास काय आहे, इंटिजर आहे. जसा फ्लोट डेटा टाईप आहे, मग याच्यासाठी व्रॅपर क्लास काय आहे, कॅपिटलमध्ये एफ लिहून फ्लोट. मग हे जे कॅपिटलवाले आहेत त्यांना व्रॅपर क्लास म्हणतात. हे काय करू शकतात, हे नल व्हॅल्यू स्टोअर करू शकतात. बघा, स्मॉलवाला डबल, स्मॉल डीने सुरू होणारा डबल डेटा टाईप नल व्हॅल्यू स्टोअर करू शकत नाही, परंतु जर मी इथे कॅपिटल डी दिला तर तो नल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. जर स्मॉलमध्ये जर नल व्हॅल्यू स्टोअर करायला गेला तर तो एरर देणार. म्हणजे व्रॅपर क्लासेस कॅन स्टोअर नल व्हॅल्यूज. कळलं? झालं. आता एरर कुठे येतो, मग अशी म्हटलं 9व्या लाईनला आणि 24व्या लाईनला. 24व्या लाईनला का, कारण 9व्या लाईनला एरर येतोय, ते ज्या फंक्शन बॉडीमधून एरर येतोय ते फंक्शन आपण कॉल केलं आहे 24व्या लाईनला. आता ही ती 29वी लाईन झाली, 24वी लाईन होती मग अशी, ती आता 29वी लाईन झाली का, कारण इथे आपण काही कोड आपण इथे वाढवला ट्राय कॅच ब्लॉक वगैरे वापरून. आता मी प्रोग्राम रन केला, एंटर फर्स्ट नंबर 10, एंटर सेकंड नंबर 5, डिव्हिजन 2.0, आणि एंटर फर्स्ट नंबर 10, सेकंड नंबर 0, डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल. म्हणजे एरर आपण हँडल केला. म्हणजे इथे ट्राय कॅच ब्लॉक टाकण्याऐवजी आपण काय केलं, इथे थ्रोज एररचं नाव लिहिलं. मग 1 असू दे, 2 असू दे, 3 असू दे, कितीही इथे एरर असू देत, कितीही एक्सेप्शन्स असू देत, आणि ही मेथड किंवा हे फंक्शन आपण ज्या ब्लॉकमध्ये कॉल केलेलं आहे त्या ब्लॉकमध्ये मी ट्राय कॅच ब्लॉक टाकला. कळलं ना? आणि इथे एक्सेप्शन हँडल केलं. मग अशा प्रकारे दोन पद्धतीने आपण एक्सेप्शन हँडल करू शकतो. काल दाखवलं तसं ट्राय कॅच ब्लॉकने, आणि आज दाखवलं तसं थ्रोज या कीवर्डने. त्याच्यानंतर आता आपण एक नवीन पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे काय, युजर डिफाइंड एक्सेप्शन्स, किंवा याला दुसरा शब्द काय आहे, कस्टम एक्सेप्शन्स. म्हणजे काल आपण जी एक्सेप्शन्स बघितली, अरिथमॅटिक एक्सेप्शन, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन, नल पॉइंटर एक्सेप्शन, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, आयो एक्सेप्शन, एसक्यूएल एक्सेप्शन, कितीतरी एक्सेप्शन बघितली. मग ती जी एक्सेप्शन होती ती प्री डिफाइंड एक्सेप्शन होती. जेव्हा आपण जावा इन्स्टॉल करतो तेव्हा त्याच्यासोबतच येतात. मग आपल्याला काही स्वतःची एक्सेप्शन्स बनवायची असतील तर त्या एक्सेप्शन्सला युजर डिफाइंड एक्सेप्शन म्हणतात, कारण युजर डिफाईन करतो म्हणून युजर डिफाइंड एक्सेप्शन म्हणतात, किंवा कस्टम एक्सेप्शन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आपण आता काय करूया, युजरला एक नंबर एंटर करायला सांगूया, किंवा युजरला एज एंटर करायला सांगूया. जर त्याचे एज आहे ते लेस दॅन 80 असेल तर तो नॉट इलिजिबल फॉर वोटिंग, अदरवाईज ही इज इलिजिबल फॉर वोटिंग, असा प्रोग्राम करूया. आणि जर लेस दॅन 18 एज असेल तर एक एरर थ्रो होणार, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन, हे एक्सेप्शन थ्रो होणार. आणि हे एक्सेप्शन बाय डिफॉल्ट नाही आहे, हे आपण बनवणार, युजर बनवणार, म्हणून याला युजर डिफाइंड एक्सेप्शन आपण म्हणू शकतो. मग असं आपण एक इथे प्रोग्राम करूया. एक्सेप्शन हँडलिंगमध्ये मी एक पॅकेज बनवतो, आणखी एक सब डिरेक्टरी बनवतो, कस्टम एक्सेप्शन किंवा युजर डिफाइंड एक्सेप्शन. मग आता
कस्टम एक्सेप्शनमध्ये मी इथे एक प्रोग्राम लिहितो, कस्टम एक्सेप्शन डेमो असं नाव देतो त्याला. मी इथे मेन मेथड वापरतो. मग आता याच्यामध्ये मी काय सांगणार, युजरला एंटर एज, आणि इथे मी स्कॅनर वापरणार. स्कॅनर sc इज इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन, आणि हे जे एज आहे ते एज नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी स्टोअर केले समजा. नॉर्मली आपण काय करायचो, एजची व्हॅल्यू जर लेस दॅन 18 असेल तर यू आर नॉट इलिजिबल फॉर वोटिंग असं प्रिंट करायचो. अदरवाईज यू आर इलिजिबल फॉर वोटिंग असं होतं. मग हा आधी प्रोग्राम आपण रन करून बघूया. ते एज जर मी किती टाकलं, 50 टाकलं तर यू आर इलिजिबल फॉर वोटिंग, आणि जर मी इथे 15 टाकलं तर यू आर नॉट इलिजिबल फॉर वोटिंग. जर 17 टाकलं तर यू आर नॉट इलिजिबल फॉर वोटिंग. 18 टाकलं तर यू आर इलिजिबल फॉर वोटिंग. हा प्रोग्राम चालतोय. मला काय करायचं आहे, जर एज लेस दॅन 18 असेल तर एखादा एरर इथे जनरेट करायचा आहे. मग एरर स्वतःहून मॅन्युअली इथे जनरेट करण्यासाठी थ्रो कीवर्ड वापरला जातो. मगाशी जो आपण बघितला तो थ्रोज, एस होता पुढे, आणि आता जो आपण बघणार तो थ्रो, ज्याच्या पुढे एस नसणार, एवढंच असणार. मग मला कुठला एरर इथे जनरेट करायचा आहे, तर मी इथे न्यू शब्द लिहिणार आणि आधी थ्रो शब्द वापरणार. त्याच्यानंतर इथे ऑब्जेक्ट आहे एररचं. कुठला एरर मला पाहिजे, समजा मी इकडे एक तो एरर डिफाईन करून ठेवला. समजा मला ॲरिथमॅटिक एक्सेप्शन पाहिजे. ॲरिथमॅटिक एक्सेप्शन याचा काहीतरी मी ऑब्जेक्ट बनवलं, समजा EX इज इक्वल टू न्यू ॲरिथमॅटिक एक्सेप्शन. आणि थ्रो काय करायचं आहे, तर ही EX थ्रो करायचा आहे, म्हणजे ॲरिथमॅटिक एक्सेप्शन हा थ्रो करायचा आहे जर एज लेस दॅन 18 असेल तर. आता बघा गंमत, इथे 10 टाकला तर काय आलं बघा, एरर आला, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन. जर मी इथे 50 टाकलं तर नाही काय एरर येणार, यू आर इलिजिबल फॉर वोटिंग. पण जर मी इथे काय टाकलं, 17 टाकलं तर इफ एज लेस दॅन 18 देन थ्रो EX म्हणजेच काय आहे, ॲरिथमॅटिक एक्सेप्शनचं ऑब्जेक्ट आहे. मग इथे EX लिहिण्याऐवजी मी काय लिहू शकतो, EX इज इक्वल टू समथिंग आहे ना, मग इथे EXच्या ऐवजी EX इज इक्वल टू समथिंग आहे, तर हे समथिंगच इथून उचलतो आणि इथे टाकतो. कळलं? याचा अर्थ सेम होतो, सेम आउटपुट येणार. बघा सेम ना, 50 टाकलं तर व्यवस्थित येतं, यू आर इलिजिबल फॉर वोटिंग. 18 पेक्षा कमी टाकलं तर एरर येतो, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन. म्हणजे थ्रो कीवर्डने आपण काय करू शकतो, एखादे एक्सेप्शन आपण थ्रो करू शकतो. ज्या लाईनला आपल्याला एक्सेप्शन थ्रो करायचा आहे, ज्या लाईनला आपल्याला एक्सेप्शन जनरेट करायचं आहे मुद्दाम म्हणून, ते थ्रो कीवर्डने आपण ते एक्सेप्शन जनरेट करू शकतो. थ्रो न्यू कीवर्ड, आणि इथे जो काही एक्सेप्शन असेल त्या एक्सेप्शनचं नाव, कन्स्ट्रक्टर इथे कॉल केला. हे कन्स्ट्रक्टर म्हणजे काय ते आपण OOP मध्ये बघणार आहोत, OOP पुढे बघणार तेव्हा. तर हे जे एक्सेप्शन होतं ॲरिथमॅटिक एक्सेप्शन, हे प्रीडिफाईंड एक्सेप्शन होतं. तसं मला आता काय करायचं आहे, हे प्रीडिफाईंड एक्सेप्शन नको, मला स्वतःचं एक्सेप्शन बनवायचं आहे. त्याचं नाव असणार इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. ते कधी थ्रो होणार, जर एज लेस दॅन 18 असेल तर. मला इथे काय पाहिजे, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. मग इनव्हॅलिड एज एक्सेप्शन आपल्याला बनवावं लागेल. मग मी कुठे करतो, इथे बनवतो कस्टम एक्सेप्शनमध्ये. न्यू गेलो, इथे जावा क्लास बनवतो. या क्लासला तेच नाव द्यायचं जे आपल्याला एक्सेप्शनला द्यायचं आहे, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. त्याच्यानंतर मी इथे काय करतो, एक्सटेंड्स एक्सेप्शन. आता याचा अर्थ काय, एक एक्सेप्शन नावाचा रेडीमेड क्लास आहे. या क्लासमध्ये सगळी एक्सेप्शन्स येतात. या क्लासमध्ये सगळी एक्सेप्शन्स येतात. म्हणजे जर तुम्ही समजा ट्राय कॅच ब्लॉग असेल आणि कॅचमध्ये जर तुम्ही एक्सेप्शन EX असं जर लिहिलं तुम्ही याच्यामध्ये, तर याच्यामध्ये ॲरिथमॅटिक एक्सेप्शन, IO एक्सेप्शन, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, सगळीच्या सगळी एक्सेप्शन याच्यामध्ये येणार. हा सगळ्या एक्सेप्शन क्लासचा बाप आहे, म्हणून याला
पॅरेंट क्लास म्हणतात. कळलं ना? मग पॅरेंट क्लासच्या जर प्रॉपर्टी आपण बनवलेल्या क्लासमध्ये यायच्या असतील तर एक्सटेंड्स हा कीवर्ड वापरतात. पॅरेंट क्लासच्या गोष्टी आपण बनवलेल्या क्लासमध्ये यायच्या असतील म्हणजे पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज ह्या युजर डिफाईन्ड क्लासमध्ये यायच्या असतील तर एक्सटेंड्स कीवर्ड वापरतात. हे एक्सटेंड्स म्हणजे आणि काय हे आपण डिटेलमध्ये OOP मध्ये बघणार आहोत. त्यामध्ये इनहेरिटन्स कन्सेप्ट येणार. पॅरेंटच्या प्रॉपर्टीज चाइल्डला मिळतात, त्याला इनहेरिटन्स म्हणतात. हे आपण तेव्हा डिटेलमध्ये बघणार आहोत. इंटरव्ह्यूच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तो OOPचे कन्सेप्ट. इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन हे आपण तेव्हा बघणार आहोत. तर आता फक्त एवढं समजा की हा जो काही प्रीडिफाईंड एक्सेप्शनचा क्लास होता, सगळ्यांचा बाप क्लास, ज्याला पॅरेंट क्लास म्हणतात, मग या क्लासच्या प्रॉपर्टीज मी याच्यामध्ये उतरल्या इनव्हॅलिड एज एक्सेप्शन या युजर डिफाईन्ड क्लासमध्ये म्हणजे आपण डिफाईन केलेल्या क्लासमध्ये. कशा उतरल्या तर या एक्सटेंड्स या कीवर्डचा वापर करून. कळलं? मग मी काय करतो इथे राईट क्लिक करतो आणि इथे जनरेटला क्लिक करतो. जनरेट आणि इथे ओव्हरराईड मेथड्स. मग इथे या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. यांना कन्स्ट्रक्टर म्हटलं जातं. हे कन्स्ट्रक्टर म्हणजे काय ते सुद्धा आपण डिटेलमध्ये OOP मध्ये पुढे बघणार आहोत. सध्या कन्स्ट्रक्टर म्हणजे समजा की कन्स्ट्रक्टर म्हणजे एक मेथड आहे किंवा एक फंक्शन आहे असं समजा, ज्याचं नाव सेम ॲज अ क्लास नेम असतं. मग इथे हे जे दुसरं आहे ज्याच्यामध्ये मेसेज प्रिंट होतो ते एक्सेप्शन मी निवडतो. ओके, हे ॲटोमॅटिक हा कोड आला. म्हणजे इथे काय बनलं, एक मेथड बनली किंवा एक फंक्शन बनलं जे एक स्ट्रिंग ॲज अ इनपुट घेते, पॅरामीटर घेते. आणि सुपर मेसेज हे काय असतं, हा जो सुपर क्लास म्हणजे पॅरेंट क्लास असतो याला हा मेसेज पाठवतो. हे सुद्धा आपल्याला इनहेरिटन्सच्या वेळेला आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, सुपर क्लास वगैरे. मग सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा की मी इथे एक स्वतः एक क्लास डिफाईन केला इनव्हॅलिड एज एक्सेप्शन, जो एक्सटेंड करतो कोणाला, एक्सेप्शन क्लासला. हा एक्सेप्शन क्लास म्हणजे पॅरेंट एक्सेप्शन आहे, पॅरेंट क्लास आहे. जे सगळ्या जेवढी काही एक्सेप्शन्स आहेत ती याच्या अंडर येतात. आणि या एक्सेप्शन क्लासचा मी एक मेथड कॉल केली, राईट क्लिक केलं, जनरेट केलं, इथे ओव्हरराईड मेथडला क्लिक केलं आणि ही सेकंडवाली कॉल केली. आता मी काय करू शकतो, इकडे जर गेलो तर इथे ॲरिथमॅटिक एक्सेप्शनच्या ठिकाणी मी काय करणार, मी स्वतः बनवलेल्या एक्सेप्शनचं नाव लिहिणार इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. आणि इनव्हॅलिड एज एक्सेप्शनमध्ये इथे मी मेसेज लिहिणार, जो काही लिहायचा आहे तो मेसेज कुठे जाणार, इथे पास होणार. इथे मेसेज लिहिणार यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग, हा मेसेज लिहिला. कळलं ना? हा मी इथे मेसेज लिहिला. मग हा मेसेज कुठे जाणार, इथे जाणार. इथून कुठे पाठवला जाणार, सुपर गोल ब्रॅकेटमध्ये मेसेज म्हणजे सुपर क्लासच्या म्हणजे पॅरेंट क्लासला हा पाठवला जाणार. मग पॅरेंट क्लास हा एक्सेप्शन काय करतो, जर एरर वगैरे आला तर कन्सोलला अशा पद्धतीने प्रिंट करतो. मग इथे काय होणार, एक्सेप्शन इन थ्रेड मेन, आणि इथे आपल्या एक्सेप्शनचं नाव येणार, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन आहे त्याच्याऐवजी आपल्या पॅकेजचं नाव इथे, आणि तिथे एक्सेप्शनचं नाव येणार इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. आणि इथे जो काही तुम्हाला मेसेज दिसतो तसा इथे हा मेसेज दिसणार ह्याच्या पुढे. मग हा कोड आपण रन करून बघूया. तो म्हणतो इथे एरर येऊ शकतो. मग आपण काय करूया, ट्राय कॅच ब्लॉक लिहित बसण्यापेक्षा आपण काय करूया, इथे थ्रोज कीवर्ड वापरूया. इथे थ्रोज, आणि कुठला जो काही एरर येऊ शकतो, ही मेन मेथड आहे ना, मग याच्यात जो एरर येऊ शकतो तो आपण इथे थ्रोज कीवर्ड वापरून लिहिला. बघा थ्रो आणि थ्रोजमध्ये फरक काय, थ्रोज कीवर्ड काय दाखवतो, या ब्लॉक ऑफ कोडमध्ये किंवा या सगळ्या मेथडमध्ये कुठलं एक्सेप्शन येऊ शकतं हे सांगतो. आणि थ्रो कीवर्ड काय करतो, मुद्दाम एखाद्या ठिकाणी जर एक्सेप्शन आपल्याला ऑकर करायचं असेल, थ्रो करायचं असेल तर त्याच्यासाठी हा थ्रो कीवर्ड वापरतात. दिसायला दोन्ही सेम आहेत पण इथे एस आहे, इथे एस नाही. थ्रोज कीवर्डने आपण मल्टिपल एक्सेप्शन्स ॲट अ टाइम
थ्रो करू शकतो किंवा स्किप करू शकतो. इथे आपण मल्टिपल एक्सेप्शन स्पेसिफाय करू शकतो, परंतु इथे आपण मल्टिपल एक्सेप्शन स्पेसिफाय करू शकत नाही. हे काही तुम्हाला की डिफरन्स सांगितले या दोघांमधले. मग हा कोड मी रन करतो. एज जर 50 टाकलं तर यू आर इलिजिबल फॉर वोटिंग, आणि जर 12 टाकलं तर एरर आला. काय एरर आला? एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे हे पॅकेज डॉट कस्टम एक्सेप्शन म्हणजे कुठलं? हे पॅकेज एक्सेप्शन हँडलिंग मधल्या कस्टम एक्सेप्शन मधला क्लास कुठला? इनव्हॅलिड एज एक्सेप्शन, हा वाला. हा एरर आला. याचा सिम्बॉल सुद्धा बदलला बघा एक्सेप्शन आल्यामुळे. हे क्लासेस आहेत नॉर्मल म्हणून CC दिसत आहेत. याचा सिम्बॉल बघा कसा विजेसारखा आहे. हे एक्सेप्शन आहे आपण जनरेट केलेलं. इनव्हॅलिड एज एक्सेप्शन आलं आहे म्हणतोय, आणि त्याचा मेसेज काय? यू आर नॉट इलिजिबल फॉर वोटिंग. म्हणजे हा मेसेज म्हणजे कुठला? हा वाला मेसेज. तुम्हाला जर हे कठीण वाटतं तर तुम्ही असंही करू शकता. फक्त एवढंच लिहायचं, एक्सटेंड्स एक्सेप्शन एवढंच लिहायचं. क्लास बनवणार तुम्ही, तुम्हाला पाहिजे त्या एक्सेप्शनच्या नावाचा एक्सटेंड्स एक्सेप्शन एवढं फक्त लिहायचं. मग इथे मात्र तुम्ही ते नाही लिहिलं तर इथे काय मेसेज पास करू शकत नाही, एवढंच लिहिणार. मग हा प्रोग्राम रन केला तिथे यू आर नॉट इलिजिबल फॉर वोटिंग प्रिंट होणार नाही. जर मी इथे 50 टाकलं तर व्यवस्थित होतं आहे, आणि जर मी इथे 12 टाकला ते एक्सेप्शन आलं. कुठलं एक्सेप्शन आलं? इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. मग अशाप्रमाणे इथे मेसेज आला नाही बघा. कारण काय? आपण इथे काय तो मेसेज लिहिलाच नाही ना, कारण इथे आपण तो मेसेज हँडल करायचा कोड लिहिला नाही. मग अशा प्रकारे आपण स्वतःचे एक्सेप्शन क्रिएट करू शकतो, आणि थ्रो कीवर्ड वापरून जिथे गरज आहे त्या ठिकाणी ते एक्सेप्शन घडवून आणू शकतो किंवा थ्रो करू शकतो. थ्रो आणि थ्रोज मधला फरक काय सांगितला परत ऐका. थ्रोज हा कीवर्ड काय दर्शवतो? तर ज्या ब्लॉकला तुम्ही थ्रोज हा कीवर्ड लावता त्या ब्लॉकमध्ये कुठली कुठली एक्सेप्शन येऊ शकतात ते दर्शवतो. आणि थ्रोज कीवर्डमध्ये आपण मल्टिपल एक्सेप्शन स्पेसिफाय करू शकतो. मग अशी आपण इथे बघितली ना, अरिथमॅटिक एक्सेप्शन कॉमा नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन कॉमा 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 देऊन आपण मल्टिपल एक्सेप्शन देऊ शकतो. परंतु जो थ्रो कीवर्ड आहे हा काय करतो? ह्याच्यासारखं कुठली एरर येऊ शकतात हे दर्शवत नाही. तर हा काय करतो? ज्या लाईनला आपण इथे त्या एक्सेप्शनचा इन्स्टन्स स्पेसिफाय करणार ते एक्सेप्शन ऑकर करतो, घडवून आणतो. म्हणजे इथे तो एक्सेप्शन काय करतो? थ्रो करतो, इथे प्रकट करतो ते एक्सेप्शन. मग हे पर्टिक्युलर एक्सेप्शन या लाईनला प्रकट करायचे होते म्हणून इथे थ्रो कीवर्ड वापरला. मग थ्रो कीवर्डच्या पुढे आपण काय लिहिणार? त्या एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट किंवा त्या एक्सेप्शनचा इन्स्टन्स न्यू शब्द लिहून जो आपल्याला त्या लाईनला जनरेट करायचा आहे किंवा घडवून आणायचा आहे. थ्रोजमध्ये आपण इथे मल्टिपल एक्सेप्शन स्पेसिफाय करू शकतो, परंतु थ्रो कीवर्डमध्ये आपण मल्टिपल एक्सेप्शन स्पेसिफाय करू शकत नाही. मग अशा प्रकारे आज आपण हे एक्सेप्शन हँडलिंग बघितलं. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? परत एकदा व्हिडिओ बघल्यानंतर लक्षात येणार. सबीना, ज्ञानेश्वर, चैताली, ट्राय कॅच फायनली ब्लॉक बघितले, थ्रो आणि थ्रोज कीवर्ड बघितले, नल पॉइंटर एक्सेप्शन, इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, अरिथमॅटिक एक्सेप्शन बघितले, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन बघितले, यूजर डिफाइंड एक्सेप्शन आत्ता बघितली, SQL एक्सेप्शन आपण DBMS डेटाबेस कनेक्टिव्हिटी करणार तेव्हा बघणार. आणि राहिलं काय? नेस्टेड ट्राय. जसं नेस्टेड इफ होतं
इफमध्ये इफ. तसं नेस्टेड ट्राय म्हणजे काय असतं, हा जर ट्राय ब्लॉक असेल, तर याच्यामध्ये आणखी एक ट्राय ब्लॉक, मग त्याचं कॅच इथे येणार. कळलं? याला काय म्हणतात, नेस्टेड ट्राय. ट्रायमध्ये ट्राय. याच्या आतमध्ये सुद्धा परत तुम्ही ट्राय कॅच वापरू शकता इथे. कळलं? ट्राय कळलं? याला काय म्हणतात, नेस्टेड ट्राय. किती वाजले, 8:35 झाले. आज जरा विश्रांती घ्या. हे जे एक्सेप्शन हँडलिंगचे 2 व्हिडिओ, कालची आणि आजची, व्यवस्थित बघा, समजून घ्या, महत्त्वाचं आहे. उद्या आपण फाईल ऑपरेशन्स बघणार. एखाद्या फाईलमध्ये एखाद्या फाईलमध्ये, म्हणजे समजा इकडे नोटपॅड फाईल असेल कुठेतरी, डेस्कटॉपवर असेल किंवा कुठेही असेल, ते इथून आपण जावाचा प्रोग्राम रन करणार आणि राईट क्लिक करून इथून रन केल्याच्या नंतर त्या फाईलमध्ये काहीतरी लिहिलेलं असेल कंटेंट. त्यानंतर त्या फाईलमध्ये जो काही कंटेंट लिहिलेला आहे ते फाईलचा पाथ वगैरे टाकून इथे कन्सोलला प्रिंट करून दाखवणे, जे फाईल रीडिंग, फाईल रायटिंग, अशा प्रकारचे आपण प्रोग्राम उद्या बघणार आहोत. आणि ते झाल्याच्या नंतर आपण OOPला सुरुवात करणार आहोत. हे इंटरव्ह्यूच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं युनिट आहे OOP, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. त्याच्यानंतर JDBCचे प्रोग्राम संपल्यानंतर आपण कोर जावाचा कोर्स संपवणार, एंड करणार. आणि त्याच्यानंतर आपण ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट बघणार आहोत. मग त्याच्यात तुम्ही हे कोर जावाचं नॉलेज वापरून तुम्ही वेबसाईट डेव्हलप करणार आहात. फुल स्टॅक वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी आपण त्याच्यानंतर वेळ मिळाला तर अँग्युलर किंवा रिॲक्ट JS वरती व्हिडिओ बनवणार मी. ठीक आहे. तर आज आपण हे एक्सेप्शन हँडलिंग बघितलं. हे कोर जावामधले जे कन्सेप्ट आहेत, हे ज्याचे क्लिअर आहेत, तो स्प्रिंग बूट, ॲडव्हान्स जावा आरामात शिकू शकतो, किंवा कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा त्याचं फ्रेमवर्क आरामात शिकू शकतो. मग आतापर्यंत जेवढे दाखवलेले कन्सेप्ट आहेत ते व्यवस्थित करा, क्लिअर. ठीक आहे. काही डाऊट असेल तर थांबा, नाही तर मीटिंग लीव करू शकता. उद्या आपण फाईल हँडलिंग बघूया. धन्यवाद.